हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. ब्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 93वी गोष्ट आपण ऐकतोय श्री नित्यानंददास बाबाजी यांची. त्याचा आता आपण चौथा भाग ऐकूया. बाबांनी नाम संकीर्तन प्रचाराचा विडाच उचललेला होता. त्यासाठीच एकदा त्यांनी एक पूर्ण वर्षभराचं असं एक कीर्तनाचं आयोजन हाथरस या गावामध्ये केलं. हा अत्यंत विशाल उत्सव होता. या हाथरसच्या उत्सवाची विशेषता ही की वृंदावन येथील बडे महाप्रभू या मंदिरातील श्री विग्रह आणि स्वतः श्री गौरांगदास बाबाजी महाराज हे या उत्सवासाठी तिथे आलेले होते हाथरसला. या महाप्रभूंच्या विग्रहाला हाथरस इथे घेऊन जाणं या लीलेमध्ये एक विचित्र अशीच ही लीला म्हणावी लागेल, घटना म्हणावी लागेल. पहिल्यांदा जेव्हा हाथरस येथील राहणाऱ्या भक्तांनी महाप्रभूंना हाथरस येथे घेऊन यावं अशी नित्यानंददास बाबाजींना विनंती केली, तेव्हा नित्यानंद बाबाजी म्हणाले की हे कसं काय शक्य आहे? ज्याची सेवा केली जाते त्या विग्रहाला जिथे त्याला स्थापन केलंय तिथून उचलायचं आणि दुसरीकडे घेऊन जायचं, हे बरोबर नाही. एखादी काही आपत्तीजनक स्थिती जर त्या गावामध्ये निर्माण झाली तरच असा विग्रह हलवला जात असतो. हाथरस इथपर्यंत महाप्रभूंच्या हा विग्रह घेऊन जाण्याला किती त्रास होईल आणि महाप्रभूंना तुम्ही काय जाणत नाही का? जर तुम्ही महाप्रभूंना घेऊन जाल तर मग मी येणार नाही. आता असा हा त्यांचा हट्ट ऐकल्यावरती हाथरसचे भक्त गप्प बसले. पण हाथरसच्या भक्तांचं हे जे प्रेम आणि त्यांचा आग्रह हे पाहून स्वतः महाप्रभूंनाच तिथे जाण्याची भयंकर इच्छा झाली. म्हणून त्यांनी नित्यानंददास बाबाजींना स्वप्नदृष्टांत दिला आणि सांगितलं की मी हाथरसला जाणार आहे. तेव्हा आता नित्यानंद बाबाजींनी उलटा हट्ट पकडला की जर महाप्रभूंना हाथरसला तुम्ही घेऊन जाल तरच मी येईन. आता महाप्रभूचे जे सेवाईत होते त्यावेळचे श्री कृष्ण चैतन्य गोस्वामीजी यांना मोठं धर्मसंकट पडलं. महाप्रभूंचा हा विग्रह इतक्या दूर घेऊन जायचा, त्याच्यासाठी परवानगी द्यायची, हे काही त्यांच्या अखत्यारीतलं काम नव्हतं. आणि एका महापुरुषाचा आग्रह म्हणजेच नित्यानंददास बाबाजींचा आग्रहही ते टाळू शकत नव्हते. म्हणून त्यांनी हाथरसच्या भक्तांना सांगितलं की बाबा मला काय माहिती, तुम्ही आणि तुमचे महाप्रभू बघून घ्या. महाप्रभूंच्या समोर चिठ्ठी लिहून टाका आणि जर ते तयार होतील जायला तर घेऊन जावा, मी काय सांगणार. मी बनलो एक सेवक. मग त्यांच्या समोर म्हणजे महाप्रभूंच्या समोर 2 चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यातल्या एका चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की मी हाथरसला जाणार आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की मी हाथरसला जाणार नाही. मग त्या चिठ्ठ्या घोळून अशा एका छोट्या बालकाकडनं चिठ्ठी उचलली तर त्याच्यामध्ये मी हाथरसला जाणार अशी चिठ्ठी आली. त्याबरोबर हाथरसच्या भक्तांनी हर्षध्वनीच्या साथ बरोबर महाप्रभूंचा मोठ्याने जय जयकार केला आणि मग अत्यंत कष्टाने आणि काळजीपूर्वक प्रयत्नांनी असं महाप्रभूंचा विग्रह हाथरसला घेऊन जाण्यात आला. तिथे हाथरसच्या उत्सवामध्ये आयोजन तर अतिशय विशाल होतंच, पण तिथे नित्य कीर्तन आणि कथाही होत असे. कथेचा क्रम असा होता की कथा पहिल्यांदा नित्यानंददास बाबाजी सांगत आणि मग त्याच्यानंतर गौरांगदास बाबाजी कथा सांगत. नित्यानंददास बाबाजी कथा सांगताना अर्थातच साधनेच्या अंगाने म्हणजे साधनेबद्दल ते जास्त बोलत आणि श्री गौरांगदास बाबाजी यांची कथा ही रसभरी रसपूर्ण रसावर भार देणारी अशी असे.
शेवटी दोन्ही कथांच्या बद्दल बोलताना नित्यानंददास बाबाजींनी अत्यंत मार्मिक उद्गार काढले. ते म्हणाले, की माझी कथा ही तुम्हा भक्त लोकांच्या हृदयाचा मळ धुवून टाकते आणि मग त्या स्वच्छ हृदयाला रंगवून, सजवून, आकर्षक बनवून प्रभूसाठी ती अतिशय लोभनीय अशी तुमच्या हृदयाची भूमी हे गौरांगदास बाबाजी करतात. अशा प्रकारे त्यांनी गौरांगदास बाबाजींचाही अतिशय गौरवपूर्ण उल्लेख केला. दास बाबाजींच्या निर्देशनाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः महाप्रभू आणि गौरांगदास बाबाजी यांच्या सान्निध्यामध्ये त्या उत्सवामध्ये प्रेमरसाची, कथारसाची अशी काही बहार आलेली होती, की त्याचं वर्णन करताना नंतर कित्येक दिवस हाथरसचे भक्त हे रोमांचित होऊन जात. त्यांचा कंठ भरून येई आणि डोळ्यामध्ये पाणी तरळत असे. अशा प्रकारे ती कथा अलौकिक झालेली होती. त्या उत्सवामध्ये जो अखंड दीप लावला गेला होता, तो अजूनही हाथरसच्या लोकांनी तसाच जपलेला आहे. तो अखंड दीप लावताना बाबांनी आज्ञा दिलेली होती, की हा अखंड दीप आता इथे निरंतर पेटता राहिला पाहिजे, तेवता राहिला पाहिजे. अग्निदेव या रूपामध्ये स्वतः अन्य देवगणांसह इथे सूक्ष्म रूपाने, अदृश्य रूपाने कीर्तन करत राहतील आणि तुम्ही लोक दररोज इथे 2 तास कीर्तन करून त्याच्यामध्ये सहयोग केला पाहिजे. हाथरसचे भक्त बाबाजींची ही आज्ञा अजूनही प्रेमाने पाळत आहेत. हाथरसच्या नंतर बाबांनी अलीगडमध्ये अशाच प्रकारे पूर्ण वर्षाचं कीर्तनाचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये अक्षरशः हजारो स्त्री पुरुषांनी भाग घेतला. दिवसा स्त्रिया कीर्तनामध्ये भाग घेत आणि रात्रीचं संकीर्तन पुरुष चालवत असत. कीर्तनाच्या समाप्तीनंतर 108 ब्राह्मणांद्वारा विष्णू यज्ञ आणि एक मोठा उत्सव यांची व्यवस्था केली गेली. खरं तर त्यावेळेला अलीगडमध्ये कलम 144 हे लागू केलेलं होतं. तरीसुद्धा तिथे जे कोणी कलेक्टर होते त्यांना काही विशेषपूर्ण असा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आला, दिव्य अनुभव आला. त्यामुळे त्यांना ते 144 कलम असून सुद्धा उत्सवाची परवानगी द्यावीच लागली आणि मुसलमानांनीही या उत्सवामध्ये भरपूर सहयोग दिला. एकदा काय त्याच यज्ञामध्ये असं झालं, की तुपाची जरा थोडीशी कमतरता भासू लागली. म्हणून नित्यानंददास बाबाजींनी जमलेल्या सर्व माता वृंदाला म्हणजे स्त्री वृंदाला 1-1 तोळा फक्त घरून तूप आणायला सांगितलं. आता तूप स्वतः नित्यानंददास बाबाजींनी आणायला सांगितलंय म्हणल्यावरती माता भगिनी उत्साहाने आपल्याला जमेल तेवढं तूप घेऊन आल्या आणि इतकं तूप झालं, की आता ते तूप यज्ञकुंड्यामध्ये कसं संपवायचं घालून हा प्रश्न पडला. शेवटी केळीचे जे फांद्यांचे हे असतात त्याला अशी खोलगट नळी असते. त्या वरनं अशा कुंडाच्या भोवतीने लावल्या गेल्या आणि त्याच्यामधून तुपाची मोठी-मोठी धार अग्निकुंडामध्ये घालून ते संपूर्ण तूप अग्नीला अर्पण केलं गेलं. शेवटच्या दिवशी साधू सेवा सगळी झाली, सगळा कार्यक्रम झाला आणि तरीसुद्धा खूपसं तूप आणखीन बाकीचं सगळं सामान उरलं. मग त्याची मिठाई बनवून प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरी एक पाकीट मिठाई वाटण्यात आली. या उत्सवाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं, की पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धनराशी जमा झाली, की बाबांनी ती धनराशी तिथल्या अलीगडच्या भक्तांना दिली आणि सांगितलं, की एक सत्संग भवन या पैशातून तुम्ही निर्माण करा. अलीगडचे भक्त इतके उत्साही आणि कार्यकुशल होते, की त्यांनी ताबडतोब त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. ढाचा बनला, नंतर रूपरेषा तयार झाली आणि सत्संग भवनाच्या वरती एका गीता भवनाचं पण निर्माण म्हणजे अशी खाली एक मजला, वर एक मजला अशी दुमजली इमारत बांधण्याचं कार्य म्हणजे
काम लगेच चालू झालं. उत्सव संपेपर्यंत खरोखरी ती इमारत त्यांची बनून सुद्धा तयार झाली. इतक्या जोराने ते बांधकाम तिथल्या लोकांनी केलं. सत्संग भवनामध्ये नित्य कीर्तनाची व्यवस्था सुद्धा केली गेली. अलीगडमध्ये बाबांच्या आसनसिद्धीबाबत या सर्व अलीगडच्या लोकांना विशेष रूपाने प्रचिती आली. त्यांच्या लक्षात आलं, की बाबांची आसनसिद्धी ही अत्यंत विलक्षण आहे. नित्यानंददास बाबाजी दिवसभर भजन संकीर्तनामध्ये संलग्न राहत असत. ते एकदा जे सकाळी बसत, ते संध्याकाळी 6च्या सुमाराला उठत. मग प्रसाद भोजन करत आणि 8 वाजेपर्यंत विश्रांती घेत. म्हणजे रात्रीच्या 8 वाजेपर्यंत म्हणजे 2 तास. पुन्हा 8 वाजता जे ते हरिनाम संकीर्तनाला बसत, ते पहाटे 4 वाजेपर्यंत ते बसलेले असत. त्याच्यानंतर ते निघून जात, परंतु म्हणजे संकीर्तन समाप्त होत असे. पण त्याच्यानंतर ते झोपत किती आणि ते काय बाकीचं त्यांचं अन्नी केव्हा आवरत, हे काही लोकांना कळत नसे. अशा प्रकारे प्रचंड आसनसिद्धी एका आसनावरती बसून इतक्या वेळ संकीर्तन करणं किंवा यज्ञामध्ये सामील होणं हे विलक्षण होतं. अलीकडच्या उत्सवासंबंधात आणखीन एक गोष्ट अशी उल्लेखनीय होती, की एकदा गीता भवनमध्ये जे बांधून तयार झालेलं होतं, तिथे एक विशेष उत्सव होता आणि त्या विशेष उत्सवाच्यासाठी श्री दुर्गाशरण ॲडव्होकेट यांनी बाबांना अशी प्रार्थना केली, की आपण काहीतरी प्रवचन करा, आम्हाला काहीतरी उपदेश द्या. त्यावेळेला त्या जमावामध्ये इंग्रजी जाणणारे खूप लोक आमंत्रित केले गेलेले होते. तेव्हा बाबा म्हणाले, की ह्या इंग्रजी शिकणाऱ्या लोकांच्या सभेमध्ये मी काय बोलणार? मला काही इंग्लिश भाषा येत नाही. खग की भाषा खग ही जाने. असं म्हणून ते म्हणाले, की तुम्ही गोपीनाथ यांना बोलवून आणा. गोपीनाथदास बाबाजी हे इंग्रजीचे प्रोफेसर होते. त्यामुळे त्यांना या सर्वांसमोर इंग्लिशमध्ये बोलणं हे जमलं असतं, म्हणून त्यांना बोलवण्यात आलं. सभा सुरू झाली. सभेमध्ये अनेक विद्वान बोलले आणि त्याच्यानंतर एक संन्यासी विद्वान बोलायला उभे राहिले. त्यांनी अद्वैत सिद्धांतावरती अत्यंत प्रभावशाली भाषण दिलं. त्यांचं भाषण इतकं प्रभावशाली होतं, की त्यांच्या आधी झालेल्या सर्व विद्वानांचं भाषणाचा प्रभाव हा पुसला गेला. त्यामुळे साधारणतः असं वाटू लागलं, की त्या भाषणाच्या बद्दलचा जो काही एक मानाचा शिरपेच असतो, तो बहुतेक तो सेहरा या संन्याशांच्याच मस्तकावरती बांधला जाणार. त्याच्यानंतर गोपीनाथ दास बाबाजी हे बोलायला उभे राहिले. पण आश्चर्य असं, की गोपीनाथ बाबाजींनी त्या संन्याशांपेक्षाही अधिक प्रभावशाली पद्धतीने भाषण केलं. त्या भाषणामध्ये अद्वैत मताच्या पुष्टीसाठी त्या संन्याशांनी जे काही तर्क समोर ठेवलेले होते, ते सगळे तर्क गोपीनाथदास बाबाजींनी अगदी लीलया खोडून काढले आणि त्यामुळे त्यांचं सगळ्यात भाषण उत्तम झालं. भाषण देत असताना गोपीनाथदास बाबाजींना असा अनुभव येत होता, की ते केवळ एका यंत्राप्रमाणे इंग्लिश भाषेमध्ये श्रोत्यांना काही ऐकवत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये बाबांच्या कृपेमुळे विचारांचा एक अजस्त्र स्रोतच वाहत आहे आणि तो त्यांना काहीही माहिती नसताना त्यांच्या तोंडातून असा एखाद्या धबधब्यासारखा बाहेर पडत आहे, की ज्याची कल्पनाही कधी त्यांनी पूर्वी केलेली नव्हती. त्यामुळे गोपीनाथदास बाबाजींना याच्यामध्ये जराही संशय नव्हता, की ही शक्ती सगळी बाबांची आहे आणि बाबा त्यांच्या शक्तीनेच आपल्या माध्यमातून कार्य करत आहेत. पण हे लोकांना काय माहिती? लोकांनी त्यांच्या भाषणाची खूप तारीफ केली. तेव्हा ती तारीफ ऐकून या नित्यानंददास बाबाजींनी गोपीनाथदास बाबाजींना सांगितलं, की आता ह्याच्यानंतर तुम्ही कधीही कुठेही भाषण देऊ नका. दुसरे काय सांगतील ते केवळ तुम्ही ऐकून घेत जा. कारण कुणाचं खंडन-मंडन करणं हे काही या अध्यात्मामध्ये बरोबर नाही. याच्यानंतर आणि एकंदरीतच उडिसा येथील गावागावामध्ये जाऊन नाम संकीर्तनाचा
खूप प्रचार नित्यानंददास बाबाजींनी केला. उत्तर भारतात श्रीमद भागवत सप्ताहाप्रमाणे अनेक ठिकाणी नाम सप्ताहाची प्रथा ही नित्यानंददास बाबाजींनी सुरू केली. अजूनही तिथे भक्तमंडळी 7 दिवसाचा हा नाम सप्ताह करतात आणि त्याच्यामध्ये एकाच पाठोपाठ एक जण ती गादी हे चालवतात आणि त्याच्यामध्ये नृत्यासह अखंड नामसंकीर्तन हे चालू असतं. अशा प्रकारे बाबा ह्या संपूर्ण ठिकाणी सगळ्या पूर्ण ओडिसाभर नामसंकीर्तनाचं आयोजन करत होते. साधारणपणे लोकांची अशी धारणा होती, की नामसंकीर्तनाच्या प्रचाराच्या उद्देशाने जे काही कार्य हे करत होते, त्याच्यामध्ये आपल्या अलौकिक शक्ती ज्या होत्या, त्यांचा प्रयोग बाबाजी करत असेत आणि त्यामुळे त्यांच्या या उत्सवांसाठी अपार सामग्री आणि धन एकत्र होत असे. भिक्षा मागणे हा तर म्हणजे भिक्षांदेही करणे हे तर केवळचा बाह्य उपचार होता किंवा ते बाहेरचं एक झाकण होतं आणि काहीही असो आपल्या अलौकिक शक्तीचा प्रयोग भागवत कार्यासाठी यांनी केलेला होता आणि कुठल्याही प्रकारच्या सांसारिक कार्यासाठी मात्र त्यांनी कधीही या शक्तीचा वापर केला नाही. आता यापुढे नित्यानंददास बाबाजींच्या चरित्रामध्ये काय काय घटना घडल्या हे आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरिओम.